निज चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेपवेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी। तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी। तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस। ग्रामीण शाश्वत विकास आणि आपदा निवारण या एतद्देशीय समस्यांच्या निवारणासाठी योजक आणि युनिसेफ यासारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीने काम करत असताना इथल्या बेरोजगार युवकांसाठी, महिलांसाठी रोजगाराच्या पर्यायी संधी उपलब्ध करून देणं हे ज्यांनी आपल्या व्यवसायाचं उद्दिष्ट बनवलं त्या स्नेहल लोंढे। म्हणूनच मग परदेशातली नोकरी सोडून सांगली जवळच्या कवठे महांकाळ इथल्या हिंगणगावी येऊन पयोद इंडस्ट्रीची स्थापना झाली। आज पयोद मध्ये तयार केले जाणारे हँड ग्लोव्स भारतातल्या अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये विशेषतः ताज, ऑर्किड, ITC इथे वापरले जातात। पती देवानंद लोंढे यांच्या खांद्याला खांदा लावून शाश्वत विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्नेहल लोंढे खूप महत्त्वाचं योगदान देत आहे। नमस्कार, तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते। तिचे आकाश पेलताना हा कार्यक्रम आपण नक्कीच अगदी आतुरतेने ह्या कार्यक्रमाची वाट बघत असाल याची आम्हाला कल्पना आहे, कारण उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं उत्तुंग भरारी घेणाऱ्या अनेक मैत्रिणींशी मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्यानं बोलत असते, गप्पा मारत असते आणि त्यांचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवत असते। त्या तुमच्या प्रेरणास्थान होत असतात। आज अशीच एक सखी माझ्या बरोबर आहे ज्यांचं नाव आहे स्नेहल लोंढे। स्नेहलताई, आपलं मनपूर्वक तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात स्वागत करते। म्हणजे स्त्री एक अद्भुत शक्ती आहे। ती असली की घराला घरपण असतं, सगळी नाती टिकवण्याचं अत्यंत महत्वाचं काम ती करत असते। ती माया आहे, ती सुरुवात आहे। ती असली तर सगळं आहे, नाहीतर सगळंच व्यर्थ आहे। एक सखी अनेक महिलांचा आधार होऊ शकते, त्यांचं प्रेरणास्थान होऊ शकते, असं हे व्यक्तिमत्व आहे स्नेहल लोंढे। परदेशातली नोकरी सोडून भारतामध्ये येऊन आणि तेही सांगली जवळच्या हिंगणगाव या छोट्याशा गावामध्ये स्वतःची पयोद इंडस्ट्री स्थापन करणाऱ्या स्नेहलताईंच्या अद्भुत प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। चला मारूया त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा। कशा आहात? एकदम मस्त। तुमचा सगळा बायोडाटा बघताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की परदेशातली नोकरी सोडून सांगली जवळच्या हिंगणगाव या छोट्याशा गावामध्ये येऊन तुम्ही आणि तुमच्या पतींनी स्वतःचा व्यवसाय सुरू करताना अनेक महिलांचा तुम्ही आधार झालात। कसं काय हे करावंसं वाटलं? तुमच्या ह्या प्रवासाबद्दल आम्हाला ऐकायचं आहे। नक्कीच। ग्रामीण शाश्वत विकास आणि आपदा निवारण असं म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट ह्या विषयावर देशात परदेशात काम करत असताना फिरत होतो आणि कमवत होतो। आणि हे करत असताना आपला भाग म्हणजे आताच तुम्ही सांगितलं की हिंगणगाव, कवठे महांकाळ, ज्या भागातून आम्ही अर्थार्जनासाठी बाहेर पडलो, नोकरी शोधत शोधत मजल दर मजल करत गावातून पुण्यातून मुंबईतून परदेशात, अशा पद्धतीने आम्ही परदेशापर्यंत पोहोचलो। पण ज्या कारणासाठी आम्ही गाव सोडलं, म्हणजे ज्या नोकरीसाठी सोडलं किंवा अर्थार्जनासाठी सोडलं, ते आपल्या गावाकडे उपलब्ध नाहीये ही खंत सारखी तिथपर्यंत पोहोचल्यानंतर जाणवत होती। आणि ही खंत नुसतंच फक्त मनात ठेवून आपण आपला प्रवास तसाच ठेवावा असं वाटलं नाही आणि कुठेतरी ते आपलं चुकल्यासारखं वाटलं
आणि पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला, तो परदेशातून परत हिंगणगावकडे, तो एका कामाच्या निमित्ताने. खूपच छान. मला वाटतं गांधीजींनी खेड्याकडे चला खेड्याकडे चला असा मंत्र दिला आणि त्याचं तुम्ही तंतोतंत पालन केलं. तुमच्या इंडस्ट्रीचं, कंपनीचं नाव आहे पयोध. पयोधचा अर्थ काय आहे आणि नक्की कशा प्रकारचं काम ही पयोध करते? पयोधचा अर्थ आहे, हा संस्कृत शब्द आहे. पयोधचा अर्थ आहे पाण्याने भरलेला काळा ढग. पाण्याने भरलेला काळा ढग. आणि आम्ही ज्या भागात काम करतोय, कारण आमचा वर्षानुवर्षांचा दुष्काळी पट्टा, आणि ह्या दुष्काळी पट्ट्यामध्ये हा पयोध, पण हा पाण्याच्या रूपाने नाही तर कामाच्या रूपाने, म्हणून कंपनीचं नाव हे पयोध. आणि कंपनीमध्ये काम हे आम्हाला ह्या भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या होत्या. त्यामुळे आम्ही हँडग्लोव्ज मॅन्युफॅक्चरिंग करतो. म्हणजे हँडग्लोव्ज हे हातमोजे हे आपल्याकडे उत्पादन म्हणून तयार होत असतं. म्हणजे सगळीकडे जे हँडग्लोव्जचा सतत वापर होतो, मला वाटतं कोरोनाच्या काळामध्ये तर हँडग्लोव्जचा खूपच उपयोग झाला आपल्या सगळ्यांनाच. तर त्या काळात तुम्ही जपानला सुद्धा मला वाटतं हँडग्लोव्ज पुरवले, तर त्याबद्दल सांगा ना. आणि ही सगळी निर्मिती कशाद्वारे होते, कोण करतं हे सगळं? पयोधचा अर्थ पाण्याने भरलेला ढग, काम. पण हे काम सुरू करण्यामागचा आमचा एक उद्देश होता. उद्देश असा होता की गावाकडे परत येऊन पुन्हा भविष्यामध्ये कोणालाही गावातून कामासाठी स्थलांतर करता येऊ नये. आणि असं आहे की तरुणांना ग्रामीण भागामध्ये राहून पण आपण काम करू शकतो, असा कुठेतरी भविष्यामध्ये संदेश जावा. तिसरं की आम्ही परदेशातून आलेलो होतो, त्यामुळे गावात बसून पण आपल्याला परदेशी चलन कमवता येतं, हा कुठेतरी त्याच्यामागून संदेश जावा. आणि गावामधून स्थलांतर होतं ते फक्त गावातल्या कमावत्या पुरुषाचं होतं, पण गावामध्ये बसलेल्या ज्या आपल्या एज्युकेटेड स्त्रिया आहेत, ह्यांच्या हाताला कुठेही काम नाहीये. म्हणजे कुठे अशी संधी उपलब्ध नाहीये, त्यांना रोजगार मिळत नाहीये असं नाहीये. पण ज्या शिकलेल्या आहेत त्यांना शेतीपूरक काम असं थोड्या दिवसासाठीच असतं. आणि जे तरुण आहेत, स्कूल ड्रॉपआउट मुलं आहेत, ह्यांच्यासाठी कुठल्याही रोजगाराच्या संधी उपलब्ध नव्हत्या. आणि हे आम्ही परदेशातून आलोय, तर मग परदेशी जाणारं एखादं प्रॉडक्ट बनवूया का? अच्छा. दुसरं की गावात बसून आपल्याला काम देता येईल का? आणि जपान तुम्ही म्हटला तर जपान आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की किती क्वालिटी कॉन्शियस देश आहे. आणि जपान सारख्या देशाला जर आपण एखादं क्वालिटी प्रोडक्ट्स आपल्या ग्रामीण भागातून जर पुरवलं तर आपल्याला अनेक कंपन्यांकडनं किंवा अनेक देशांकडनं त्या प्रोडक्टची मागणी, म्हणजे डिमांडेबल प्रोडक्ट्स तयार करता येईल आणि डिमांड रजिस्टर होतं तुमचं काम त्यांच्यापर्यंत. म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासूनच जपानच्या बरोबर काम करायचं ठरवलं होतं की जेणेकरून आपण आपल्या गावात बसून एक क्वालिटी प्रोडक्ट्स आपल्या देशातून बाहेर पाठवू शकतो, की आपण आपल्या गावात बसून डॉलर कमवू शकतो. आणि दुसरं की महिलांना आपण आत्मविश्वास देऊ शकतो, कारण एखादं काम जेव्हा करत असतात ते काम आपण कुठे पाठवतोय यामुळे त्यांच्यात ती आत्मविश्वासाची भावना पण तयार. म्हणजे थोडक्यात पयोध हँडग्लोव्ज निर्माण करण्याचं काम करतं आणि ते अनेक महिलांकडनंच केल्या जातं आणि महिलांना रोजगार मिळतो. हिंगणगाव किती लोकवस्तीचं गाव आहे? हिंगणगाव हे 5,000 लोकवस्तीचं गाव आहे, पण आपण फक्त हिंगणगाव पुरतच मर्यादित नाही आहे. जेव्हा काम सुरू केलं आपण अनेक अडचणींवर मात करून, तेव्हा हिंगणगावमध्ये आपलं फॅक्टरी बेस आहे आणि फॅक्टरीमध्ये आजूबाजूच्या सगळीकडच्या महिला येत होत्या. पण जेव्हा आपल्याला जपानकडनं ऑर्डर मिळाली ती खूप मोठ्या प्रमाणात मिळाली आणि हे खूप मोठं प्रमाणातलं काम जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला आपला विस्तार वाढवायला हवा कामाचा. तर आपल्या भागामध्ये त्या भागामध्ये असं आहे की बऱ्याचशा महिलांनी जेव्हा त्यांच्याशी बोलताना आम्हाला असं कळलं की आम्हाला घरात बसून काही काम मिळेल का. आणि दुसरं असं की आम्ही परदेशामध्ये काम करत होतो, त्याच्यामध्ये जे आपदा निवारण किंवा ग्रामीण शाश्वत विकास ह्या सगळ्यांसाठी आम्ही एका मोठमोठ्या ऑर्गनायझेशन बरोबर काम केलं, जसं युनिसेफ आहे किंवा इतर काही संस्था आहेत त्यांच्याबरोबर. तर तेव्हा कुठे हा विषय होता की आपल्याला हायजीनशी रिलेटेड, म्हणजे आरोग्याशी रिलेटेड किंवा पर्यावरणाशी रिलेटेड किंवा भविष्यात येणारी आपदा, जसं आपण डिझास्टर म्हणतोय की नॅचरल डिझास्टर असतात, तसं भविष्यात येणारं इंडस्ट्रीला येणारं डिझास्टर असेल तर या इंडस्ट्रीला येणाऱ्या डिझास्टरमध्ये आपल्याला पर्सनल प्रोटेक्टिव्ह प्रोडक्ट्समध्ये जाता येईल का. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना.
तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये, म्हणूनच ओमनीजेल याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनीजेल मुळापासून वेदना दूर करतो. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. आता हे जे तुमचे हँडग्लोव्ज आहेत हा, हे सगळे महिलाच तयार करतात आणि हायजीनची काळजी घेऊन तुम्ही ते तयार करता. पण मग काय वैशिष्ट्य आहे तुमच्या हँडग्लोव्जचं, वेगळेपण काय आहे? वेगळेपण असं आहे की हे सगळं प्रोडक्ट्स आपण बनवतोय ते सगळं क्वालिटी नॉर्म्स पाळून बनवतो आहे. हे प्रोडक्ट जे बनवतो आहे हे लार्ज स्केलवर बनवलं जातं आहे. हे प्रोडक्ट्स आपण क्वालिटी बेस असं प्रोडक्ट्स बनवतोय. त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की हे आपण गावाकडे बसून म्हणजे घरात बसून ग्रामीण भागातली महिला ही एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोडक्ट्स बनवतीये आणि हे प्रोडक्ट्स बनवणारं भारतातली आपण एकमेव कंपनी आहोत की जी हे प्रोडक्ट्स ह्या काय म्हणतात एवढ्या क्वांटिटीमध्ये दुसरी कुठलीही कंपनी तिथे पुरवत नाही. अच्छा, आता तुम्ही क्लस्टर योजनेचा आधार घेऊन जवळपास कामगार महिलांना 100 कंपनींचं मालक केलं आणि म्हणजे महिलांना कामाकडे बोलवण्यापेक्षा कामच महिलांपर्यंत तुम्ही पोहोचवलं, त्याविषयी सांगा ना. असं मी म्हणेल की उद्योग विभाग आणि उद्योग विभाग महाराष्ट्र शासन आणि लघु सूक्ष्म उद्योग मंत्रालय नवी दिल्ली ह्यांच्याकडनं एक क्लस्टर डेव्हलपमेंट योजना नावाची योजना होती. ह्यामध्ये आमच्या सगळ्या महिला आम्ही ॲक्च्युली क्लस्टर बेस म्हणजे डिसेंट्रलाइज युनिट्समध्येच काम करत होतो आणि पहिल्या दिवसापासून आपल्याकडे महिला काम करतात. ते गेले जवळपास 14 वर्ष झाले आम्ही काम करतोय आणि क्वालिटी बेस्ड प्रोडक्ट्स आम्ही आपल्या गावामधून जपानसारख्या देशाला पुरवतो. हे करत असताना मधल्या काही काळामध्ये आम्ही आपल्या भारतीय बाजारपेठेमध्ये पण क्वालिटी कॉन्शियस प्रोडक्ट्स पुरवत असताना भारतीय बाजारपेठेतल्या काही कॉर्पोरेट कंपन्यांशी पण जोडले गेलो, तिथेही आम्ही प्रोडक्ट्स देतोय आणि हा विस्तार करायचा होता. म्हणजे ह्या महिलांना आम्हाला एम्प्लॉईज टू एम्प्लॉयरकडे न्यायचं होतं. त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या महिलांची मिळून कंपनी तयार केली. तिचं नाव आहे ग्रामणी पर्सनल प्रोटेक्टिव्ह हायजीन प्रोडक्ट्स फाउंडेशन. जे काम आम्ही सुरू केलं होतं की आम्हाला महिलांना तिथे रोजगार द्यायचा होता, पण भविष्यामध्ये ह्यांच्या कंपन्या त्या भागामध्ये रोजगार निर्मिती करतील आणि त्या कंपनीच्या मालक होतील आणि हे काम असंच अव्याहतपणे पुढच्या भविष्यासाठी पुढच्या सगळ्या आपण म्हणूया आपल्या त्या भागातील सगळ्यांसाठी उपलब्ध होईल. म्हणजे महिलांमध्ये तुम्ही एक प्रकारचं त्यांना प्रेरणा तर तुम्ही दिलीच, पण त्यांना अर्थार्जनाचीही सोय करून दिली, त्यांना कामही दिलं आणि पुढे गगनझेप घेण्यासाठी त्यांच्या पंखांमध्ये तुम्ही बळ देण्याचं खूप मोठं काम तुम्ही परदेशातनं इकडे येऊन करताय. जुने कपडे जे असतात त्यांचा वापर करून अनेक नित्योपयोगी वस्तूंची तयारी म्हणजे निर्माण करून त्याचे निर्यात सुद्धा तुम्ही करता, तर ते काय आहे मग? आमचा जवळपास शाश्वत विकास, त्याच्यानंतर आपदा निवारण ह्याचा अनुभव होताच. त्याचबरोबर हे सगळं पयोजचं काम सुरू करत असताना आम्हाला वस्त्रोद्योगामधला पण एक वेगळा अनुभव आला आणि हे सगळं करत असताना की सगळीकडे चर्चा होत होती की पर्यावरणाला घातक असं टेक्स्टाईल वेस्ट आणि हे टेक्स्टाईल वेस्ट आपल्याला कुठे थोड्या प्रमाणात का होईना कमी करता येईल का. आणि टेक्स्टाईल वेस्ट बरोबरच वाढता जो कार्बन उत्सर्जन जे आहे म्हणजे कार्बन वाढतो आहे पर्यावरणातला, त्याच्यासाठी रिलेटेड काही काम करता येईल का. हे करत असताना पश्चिमी भागातल्या देशांमध्ये त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे आणि काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी टेक्स्टाईल वेस्टपासून बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट बनवून ते वापरायला पण सुरुवात केलेली आहे. तुम्ही कुठले प्रॉडक्ट्स तयार केले? तर ती संधी एक आम्हाला वाटली म्हणून आम्हीही त्या टेक्स्टाईल वेस्ट पासून आपल्याला काही प्रोडक्ट्स करता येईल का. या प्रोडक्ट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहे, जॅकेट्स आहे, त्याच्यानंतर गोधडी आहे, असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहे की जे आम्ही आता डेन्मार्क सारख्या आणि युरोपियन मार्केटमधल्या एका देशाला आम्ही आता गेले वर्षभर झाले आम्ही पुरवतोय. आपला तिथे एक ब्रँड लॉन्च केला आहे आणि ह्याचबरोबर एक असं म्हणूया की ज्या ग्लोव्ज मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या महिलांचा ग्रुप हा वेगळा होता आणि अजून असाच एक 100-200 महिलांचा ग्रुप आम्हाला जोडला, अनेक महिलांना काम देता आलं. म्हणजे आम्ही आता ग्रीन जॉब क्रिएट्स करतोय. वा, खूपच छान. जेव्हा परदेशातनं म्हणजे तिकडची लाईफस्टाईल, काम करण्याची पद्धत सगळंच वेगळं आहे,
आणि एकदम इंटेरियर भागामध्ये, रिमोट भागात जेव्हा तुम्ही जाता एखाद्या शहराजवळच्या, तेव्हा पुन्हा अनेक अडचणी असतात. तुम्हाला कशा प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागलं? हा एक भाग आहेच, परंतु ज्या महिला घरात होत्या, ज्यांना कामाची सवय नव्हती, त्यांना तुम्ही बायांनो काम करा ही गोष्ट त्यांच्याकडनं करून घेणं हे एक कदाचित मोठं आव्हान असेल. तर त्या अडचणींविषयी आणि त्या आव्हानांविषयी ऐकायला आवडेल. एकतर जेव्हा आम्ही हे प्रोडक्ट जेव्हा आम्ही चूज केलं की आपल्याला हे बनवायचं आहे, तेव्हा आम्ही हे काम करण्यासाठी आम्ही दोघंही चायनामधल्या काही कंपन्यांमध्ये जाऊन ते शिकून आलो. तिथून हँडग्लोव्ज निर्मितीचे धडे घेऊन आलो. त्याचबरोबर नुसतं फक्त धडेच नाही, तर तिथे एका कंपनीमध्ये आम्ही ॲज अ लेबर म्हणून काम केलं. आम्हाला कुठल्याही प्रकारचा हा अनुभव नव्हता, मशीनचा असेल किंवा हँडग्लोव्ज निर्मिती कशी होते असा असेल. आणि त्या बरोबर सोबत आम्ही 2 हँडग्लोव्जच्या मशीन घेऊन भारतामध्ये परत आलो. आणि ह्या 2 हँडग्लोव्जच्या मशीन घेऊन जेव्हा गावाकडे परत आलो, तेव्हा गावामध्ये येऊन आम्ही प्रशिक्षण आम्हाला द्यायचं होतं. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिलं आव्हान म्हणजे आपल्याकडे प्रशिक्षित वर्ग नाही आहे, प्रशिक्षण केलेलं. त्यासाठी आधी तुम्ही प्रशिक्षण घेतलं? हो, आम्ही प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर गावामध्ये येऊन सगळ्या महिलांना आम्ही हे केलं, आव्हान केलं की आपण असं एक हँडग्लोव्ज निर्मितीचं मॅन्युफॅक्चरिंगचं आपण कंपनी सुरू करतोय, त्यासाठीचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे, तर आपण सगळ्यांनी या. तर पहिलं आव्हान आलं की आमचं रोजंदार शेतीमधला बुडतोय, तर आम्ही ट्रेनिंगला काय यायचं, असं काय ट्रेनिंगमधून मिळणार आहे आम्हाला. तर आम्ही पेड ट्रेनिंग सुरू केलं. कारण का तर ग्रामीण भागामध्ये आम्ही हे काम सुरू केलेलं होतं. हा विषय हँडग्लोव्ज निर्मिती किंवा आमचा हा विषयच सगळ्यांसाठी नवीन होता. उद्योग विभागासाठी असेल किंवा आपले जे काही ट्रेनिंग प्रशिक्षण आपले वेगवेगळ्या प्रकारचे असेल त्याच्यासाठी असेल, तेव्हा आम्ही पेड ट्रेनिंग सुरू केलं. आणि मग हे ट्रेनिंग सुरू करताना काही महिला आम्हाला म्हटल्या की 1 ते 2 तासासाठी आहे, मग एवढे पैसे मिळतात ते. मग अशा पद्धतीने महिला आमच्याकडे यायला लागल्या की 2 तासाच्या कामासाठी आपल्याला येण्याजाण्याचा खर्च, प्रशिक्षणाचे पैसेही मिळतात ते, आणि मग गर्दी झाली. आणि मग अशा पद्धतीने आमचं ते ट्रेनिंगचं काम सुरू झालं. म्हणजे पहिलं आव्हान होतं की समुपदेशन त्यांचं करणं आणि त्यांना कामापर्यंत येऊन बायांनो पैसे घ्या पण ट्रेनिंग घ्या, म्हणजे आम्हीच तुम्हाला काम देतोय पण तुम्ही ट्रेनिंग घ्या आणि पैसे पण घ्या. तर अजून काय आव्हानांना? दुसरं आव्हान होतं की एकतर आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे स्किल हे नाहीच आहे. तर स्किलसाठीचे जे काही प्रशिक्षणं आहेत, ह्या प्रशिक्षणामध्ये आपल्याकडे कसं आहे की एज्युकेशन जर जास्त असेल तर स्किलचं स्टायपेंड चांगलं मिळतं. पण ज्यांना आम्ही असं म्हणतोय की आमच्या कामासाठी फक्त 2 हात, 2 डोळे, 2 पाय एवढं जरी असलं तरी आम्ही प्रशिक्षण देऊ आणि आम्ही त्यांना काम देऊ, पण त्यांना त्या स्टायपेंडचा काही उपयोग होत नाही आहे. म्हणजे जेव्हा आपली एखादी ट्रेनिंग बेस किंवा स्किल बेस एखादं ट्रेनिंग तयार होतं, तर त्यामध्ये ह्याही गोष्टीचा थोडासा त्याच्यात विचार करायला हवा. तर त्या पद्धतीने, कारण का तर जो आमचा आम्हाला जो पहिला अनुभव आला तोच आला की आपण जोपर्यंत त्यांना पैसे देत नाही तोपर्यंत त्या ट्रेनिंगला येत नाही. दुसरं की एक तर ग्रामीण भागामध्ये असं काही काम होऊ शकतं हा माइंडसेट पण नाही आपल्याकडे, आणि हे पण आव्हान आहे. तिसरं की एकतर आपल्या अजूनपर्यंत आपल्याकडे की क्वालिटी प्रोडक्ट्स हे गावाकडून होऊ शकतं, आणि हे क्वालिटी प्रोडक्ट्स करत असताना आम्हालाही पहिल्यांदा अडचणीला सामोरं जावं लागलं. कारण आमचं जेव्हा आम्ही जपानमध्ये जेव्हा प्रोडक्ट्स पाठवलं तर ते आमचं कचऱ्याच्या कुंडीत टाकलं गेलं, आणि जेव्हा कचऱ्याच्या कुंडीत का टाकलं गेलं तर त्याच्यासाठीचे जे काही क्वालिटी नॉर्म्स होते ते आम्ही पाळत नाही आहे. दुसरं की आपल्याकडे नेहमी म्हणतं की गावाकडून आलं एक सिंपथी असते की ग्रामीण भागातल्या महिलांकडनं एखादं प्रोडक्ट्स आलं की ते सिंपथी वजा जाऊ नये. कारण का तर आपण एखाद्या कंपनीच्या बरोबर डिलिंग करतो तेव्हा ते प्रोफेशनल रिलेशन असावं. म्हणजे क्वालिटी, क्वांटिटी, टाइमली डिलिव्हरी, ह्या सगळ्या नियम आम्हाला त्यांना समजून सांगताना आम्हाला थोडासा वेळ द्यावा लागला, आणि ते करताना आम्हाला थोडंसं आम्हाला अडचणी आल्यात. पण त्यावर आम्ही बऱ्याचशा प्रशिक्षणातून किंवा वेगवेगळे प्रशिक्षक बोलून किंवा आउटसोर्सिंग असं म्हणूया करतो. आणि ह्या सगळ्या आउटसोर्सिंगच्या ह्याच्यामुळेच असं म्हणूया की आम्हाला जी काही अडचण आली त्याच्यावरच मात करण्यासाठी हे हँडग्लोव्ज क्लस्टर, ह्याच्यातलं जे कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणजे समूह सुविधा केंद्र, ह्यामध्ये भविष्यामध्ये वेगवेगळे डिझाईन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर, प्रशिक्षण केंद्र, अद्ययावत मशिनरी, ह्या सगळ्या येणार आहेत. ह्या सगळ्यांची कमतरता आपल्या भागामध्ये असल्यामुळे खाली सगळं होणार आहे.
तर हे सगळं ह्या CFC मध्ये येणार आहे आणि त्यामुळे मग हे आमच्या ज्या कंपन्या उभ्या राहणार आहेत ह्या कंपन्यांना पूरक आणि पोषक म्हणजे ग्रामीण उद्योजक उभं करण्यासाठीचे जे आहेत ते वातावरण तयार होणार. फक्त आमच्याच महिला नाही तर त्या भागामध्ये ज्यांना कोणाला काम करायचं असेल तर त्यांच्यासाठी पण ह्या सुविधा केंद्राचा उपयोग होणार आहे. अशा पद्धतीने हे आमचं आव्हानांना आम्ही पुढे गेलो आणि त्याच्यातून हे असे मार्ग निघत गेले. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच ओमनिजेल याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनिजेल मुळापासून वेदना दूर करतो. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना. 2009 मध्ये तुम्ही आलात आणि 2009 ते 2024 ह्या कालावधीमध्ये अनेक आव्हानांना सामोरं गेलात. या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता? आव्हानांना अडचणींना सोडून जावंसं नाही वाटलं. कारण मी पहिल्यांदाच मगाशी म्हटली की आम्हाला जेव्हा पहिली अडचण आली की आपण क्वालिटी प्रोडक्ट्स गावातून बनवतोय त्याच्यात ते नॉर्म्स नव्हते. पण हे का झालं हे जेव्हा शोधलं तेव्हा त्याच्यातून आम्ही तो मार्ग काढला आणि मग ते पुन्हा परत जपानकडे पाठवलं आणि आम्हाला जपानमधून ऑर्डर आली म्हणजे छोट्याशा गावातून. तर त्यामुळे त्या अडचणींचा कधी असा भाऊ वाटला नाही किंवा ते अडचणी आम्हाला काही अशा हे वाटल्या नाही. पण तुम्ही म्हणताय तसं कधी कधी होतं असं. पण ह्याच्यावर एक उत्तर आहे ते की आपल्या अगोदर ज्यांनी जे मोठे मोठे उद्योजक झाले ज्यांना आपण असं म्हणूया की आपण रिअल हिरोज जे आपण ज्या भागात आहोत त्याच्यातले उद्योजक म्हणजे त्यांच्या जेव्हा स्टोरीज वाचल्या त्यांच्याशी जेव्हा बोलण्याचा प्रसंग आला तेव्हा असं कळलं की त्यांनी पण त्यांच्या पहिल्या फेजमध्ये ह्या सगळे अनुभव घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला काही वेगळा अनुभव येत नाहीये आणि असं करता करता आम्हीही त्याच्यातून इन्करेज झालो आणि त्याच्यातून मार्ग निघत गेले. तसे वेगवेगळ्या असं म्हणूया बिझनेस चेंबर्स आहेत किंवा वेगवेगळे प्रशिक्षण आहेत. ह्याच्यातून वेगवेगळे अनुभव आम्हालाही म्हणजे आमचे जसे अनुभव शेअर केले गेले तसे आम्हाला कोणाचे एक्सपर्टीजचे अनुभवायला मिळाले आणि त्याच्यातून मग आम्हाला ते सोपं वाटत. आजच्या घडीला तुमच्या पयोद इंडस्ट्रीमध्ये सगळे आजूबाजूचे हिंगणगावच्या आजूबाजूच्या परिसरातलेच लोक आहेत जे कामगार आहेत. साधारणतः किती लोक आज तुमच्या या पयोदमध्ये काम करतात? पयोद इंडस्ट्रीमध्ये हिंगणगाव नाहीच, कवठेमंकाळ तालुका, तासगाव तालुका, त्याच्यानंतर मिरज मधला काही जो काही ग्रामीण भाग आहे ह्या 3 तालुक्यांमधल्या 30 गावांमध्ये जवळपास 550 ते 600 महिला घरात बसून म्हणजे वर्क फ्रॉम होम घरात बसून काम करतात आणि त्याचबरोबर स्कूल ड्रॉपआउट जे स्टुडंट्स आहेत तेही काम करतात. कदाचित परदेशातल्या सुखसोयींना तुम्ही कदाचित तिकडे मुकले असाल पण अनेक महिलांना अनेक गरजू लोकांना त्यांच्या पायावर उभं करताना जे समाधान आहे ते मला वाटतं खूप मोठं असेल. ज्या महिला हा कार्यक्रम ऐकत असतील त्यांना तुमच्या अनुभवाच्या आधारे काय संदेश द्यायला तुम्हाला आवडेल? माझ्या अनुभवाच्या आधारे असा संदेश द्यायला आवडेल की कुठलंही काम हे असं म्हणतो की महिला ही ऑलरेडी मॅनेजमेंट गुरु असतेच प्रत्येक घरातली. त्यामुळे त्यांना असा संदेश द्यायला आवडेल की नेटवर्क करा, सगळ्यांशी बोला, तुमचा प्रॉब्लेम तुम्ही त्यांच्याशी असं करा की तुम्ही त्यांच्याशी बोला आणि तुमच्यासाठी हे जग खुलं आहे. कारण आज 21व्या शतकामध्ये उद्योजक म्हणून मी म्हणेल की उद्योजक म्हणून पण खूप काही संधी महिलांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्या सगळ्या संधींचा त्यांनी फायदा घ्या आणि योजनांची माहिती करून घ्या आणि हे आकाश तुमच्यासाठी खूप मोकळं आहे आणि तुमचं आकाश हे मोकळं आहे, त्याच्यामध्ये मस्त स्वच्छंदपणे फिरा. आणि ते कवेत घेण्याची क्षमता सुद्धा सखीकडे आहे, मैत्रिणीकडे आहे, फक्त त्याचं आत्मभान तिच्याकडे असलं पाहिजे. या सगळ्या प्रवासातला आयुष्यातला एखादा अविस्मरणीय क्षण? अविस्मरणीय क्षण असं 14 वर्षातले भरपूर क्षण आहेत पण त्याच्यातला पहिला आणि एक दुसरा असं 2च मी क्षण सांगेन. त्यामध्ये पहिला क्षण जो आहे की 2011 मध्ये BKC मध्ये मुंबईमध्ये एका एक्झिबिशन मध्ये आपण इंडस्ट्रीचे बादशाह ज्यांना म्हणतो जे रतन टाटा म्हणजे आमच्या उद्योजकीय प्रवासामध्ये आपण जेव्हा असं म्हणतो की रिअल हिरोजला आपण ज्या मानतो आणि त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची किंवा त्यांच्याशी बोलण्याची जेव्हा संधी मिळते तेव्हा तो अविस्मरणीय क्षण आहे. म्हणजे माझ्या त्या आयुष्यातला तो अविस्मरणीय क्षण म्हणजे रतन टाटांच्या हातातला हात. म्हणजे नुसता हा शब्द बोलला तरी मला ते हाताला फिलिंग्स येतात त्याच्या. आणि हा एक क्षण. दुसरा क्षण म्हणजे
आताच या सप्टेंबर महिन्यामध्येच जे सुहाणा मसालेवाले आहेत, हुकुमचंद चोरडिया आणि कमलताई चोरडिया, हे दोघं दाम्पत्य ह्यांनी जी प्रवीण मसाले ज्यांनी सुरू केलं, एका छोट्याशा गावातून किंवा छोट्याशा फॅमिलीतून काही नसताना छोट्याशा ह्याच्यातून सुरू केलं आणि आज त्यांचा सर्वात मोठा विस्तार आहे सुहाणा मसाले, अंबारी मसाले. ह्यांचा 2024चा सुहाना कमल उद्यम पुरस्कार हा आम्हाला दोघांना, युगल पुरस्कार हा आम्हाला दोघांना मिळाला. हे 2 क्षण आमच्या आयुष्यातले खूप अविस्मरणीय क्षण आहे, ज्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही हा प्रवास केलाय, हा चुकीचा केलेला नाही. तुमचं मनपूर्वक दोघांचंही अभिनंदन. तुमचा हा प्रवास फारच म्हणजे कौतुकास्पद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परदेशातली सगळी प्रलोभनं सोडून आपल्या देशातल्या एका कोपऱ्यात जाऊन तिथे काम करणं हे फार मोठं आव्हान तुम्ही अतिशय आनंदाने स्वीकारलंय. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि की छान आम्हाला सगळी माहिती सांगितली. तुमचं कार्य ऐकून खरंच खूप कौतुक वाटलं. तुमचे मनापासून आभार. आणि मला आकाश पेलतानामध्ये सह्याद्रीनी आणि म्हैसेकर फाउंडेशननी हे येण्याची संधी दिली त्याबद्दल पयोत परिवाराकडनं ही मनपूर्वक धन्यवाद. मंडळी, ह्या सगळ्या महिलांशी गप्पा मारताना किंवा तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांशी सातत्याने बोलताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते की एक काळ असा होता की महिला म्हटलं की नर्स, शिक्षिका अशा काही ठराविक भूमिका कारकून तिच्या वाट्याला यायच्या. पण आज ती वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य तर करतेच आहे, स्वतःसाठी संधी निर्माण करते, पण त्याचबरोबर इतरांना संधी देण्याचंही खूप मोठं काम या सगळ्या मैत्रिणी करतायत. अर्थातच हा प्रवास सोपा नाही आहे. त्यांच्याकडे प्रचंड जिद्द आहे, उत्साह आहे, स्वतःवरचा आत्मविश्वास आहे आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची धडाडी आहे. या कार्यक्रमातनं तुम्हाला नक्की प्रेरणा मिळत असेल ही खात्री आहे. वेळ झाली आहे अर्थातच तिचे आकाश पेलताना या कार्यक्रमात थांबण्याची, पण DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. मैत्रिणींनो, उद्योगामध्ये नवीन उद्योग करणाऱ्या मैत्रिणींसाठी ही आपण आकाश पेलताना ही नवीन सिरियल सह्याद्री वाहिनीवर सुरू केली आहे. आकाश पेलताना हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे. कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेलून धरणं हे तेवढंच कठीण आहे. पण आपल्या व्यवसायामध्ये डगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी सगळं लागणारी तयारी ही आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे. तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतीस. आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना, आकाश पेलताना. DP म्हैसकर फाउंडेशन प्रस्तुत आकाश पेलताना